आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी लोकसभा निवडणुकीतून 7 उमेदवारांची माघार, 34 उमेदवार रिंगणात. परभणी लोकसभा मतदारसंघातील 41 पैकी 7 उमेदवारांनी आज दिनांक 8 एप्रिल सोमवार रोजी अंतिम मुदतीत 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता 34 उमेदवार उरले आहेत. 41 उमेदवारापैकी बाबासाहेब भुजंगराव उगले, हरिभाऊ चंदूजी शेळके, कौसळीकर नेहाल अहमद, अर्चना दिनकर गायकवाड, विठ्ठल भुजंगराव तडेकर, जयश्री उद्धव जाधव व ॲडव्होकेट यशवंत रामभाऊ कसबे या 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 34 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यात आलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पक्ष, संजय जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गट, कैलास बळीराम पवार बळीराजा पाटी, डॉक्टर गोवर्धन खंडागळे बहुजन भारत पार्टी, जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष, दशरथ राठोड महाराष्ट्र विकास आघाडी, पंजाब डक वंचित बहुजन आघाडी, राजन क्षीरसागर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, विनोद अंभुरे बहुजन मुक्ती पार्टी, शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलिसे इन्कलाबे मिल्लत, सय्यद इरशाद अली सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, संगीता वेंकटराव गिरी स्वराशक्ती सेना, राम बंसीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी, अनिल मुदगरकर अर्जुन ज्ञानोबा भिसे, अप्पासाहेब ओंकार कदम कारभारी पुंडलिक मिठे, किशोर रामकिशन ढगे, किशोर कुमार प्रकाश शिंदे, कृष्ण त्रिंबक पवार, गणपत देवराव भिसे, गोविंद रामराव देशमुख, सखाराम बोबडे, मुस्तफा मैनुद्दीन शेख, राजाभाऊ शेषराव काकडे, राजेंद्र आटकळ, विजय ठोंबरे, विलास तांगडे, विष्णुदास भोसले, समीर गणेशराव दुधगावकर, सय्यद अब्दुल सत्तार, सुभाष दत्तराव जावडे, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहीभाते या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. पठाण अल्मिरा खानम हिने ठेवला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा. सेलू शहरातील सूरज मोहल्ला येथील रहिवासी जिलानी खान यांची नात व पठाण जावेद खान यांची कन्या पठाण अल्मिरा खानम हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी कमी वयात व तपत्या उन्हात पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आई, वडील पठाण जावेद खान, काका शमशेर खान, लालू खान, मुज्जू खान यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने पठाण अल्मिरा खानम यांना शुभेच्छा देऊन भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देण्यात आले. सोनपेठ शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. सोनपेठ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीच्या डोहाने आता तळ गाठल्याने मागील 1 महिन्यापासून शहराला 8 दिवसाआड नळाला सुटणारे पाणी आता 15 दिवसाआड सुटत आहे. नगरपालिकाने अद्याप उपाययोजना न केल्याने मागील 1 महिन्यापासून शहरात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली असून टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहे. सोनपेठ शहराला दररोज 12 लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते. सध्या 3 जलकुंभात शहराला पाणी पुरवठा होतो. आठवडी बाजारातील मोडकीस आलेली धोकादायक बनलेली प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेली 4 लाख लिटर क्षमतेची जुनी पाण्याची टाकी असून सोनखेड येथे 50,000 लिटर क्षमतेची तसेच गणेशनगर येथे 60,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून शहराला या 3 पाण्याच्या टाक्याद्वारे पाणी पुरवठा होतो. शेडगाव रोडवरील जवळपास 80,000 लिटर क्षमतेची मोठी पाण्याची टाकी असून उभारणीच्या काही दिवसातच ती बंद अवस्थेत आहे. मागील पावसाळ्यात ऋतूमध्ये अल्पवय प्रमाणात पाऊस झाल्याने 6 महिन्यापूर्वी नदी नाले कोरडे ठक पडले आहेत. सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे पाणी टंचाई तीव्रता अधिक वाढली आहे. सोनपेठ व परिसरातील विहीर, बोरचे पाणी दिवसेंदिवस कमी होत असून शहरातील अनेक बोर बंद पडले आहेत. येत्या 2 ते 3 दिवसात शहराला आवश्यकच्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सोनपेठ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी दिली आहे. अम्मार खान यांनी ठेवला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा. सेलू शहरातील गुलमोर कॉलनी येथील रहिवासी जबीउल्ला खान खैरुल्ला खान पठाण यांचे सुपुत्र अम्मार खान यांनी दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा कमी वयात व तपत्या उन्हात पूर्ण केल्याबद्दल आई, वडील जबीउल्ला खान, काका पठाण अजीम खान, माजी नगरसेवक पठाण रहीम खान, फहीम खान, सलीम खान, उमेर खान, असीम खान यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने अम्मार खान, जबीउल्ला खान यांना शुभेच्छा देऊन भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देण्यात आले. सेलू शहरात श्री साई महोत्सवाचे आयोजन.
सेलू शहरातील श्री साईबाबा मंदिर संस्थातर्फे गुढीपाडवा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्त बुधवारपासून श्री साई जन्मोत्सव आयोजित करण्यात आले आहे। या महोत्सवात संगीतमय श्रीपद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कीर्तनासह विविध कार्यक्रम होत आहेत। या निमित्त विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, जलाल महाराज, सय्यद नेताजी भोसले, प्रसाद महाराज काष्टे, नामदेव महाराज कपाड, संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन आहे। जोशी परिवार सिलू प्रस्तुत अमृतान हा भक्तिभक्त गीतांचा कार्यक्रम, तर बुधवारी शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। परभणी मतदारसंघाच्या संदर्भिकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन। परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय परभणी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक संदर्भिकाचे निवडणूक निरीक्षक कृष्णकुमार निराला आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज दिनांक 8 एप्रिल सोमवार रोजी प्रकाशन करण्यात आले। संदर्भिकाचे निवडणूक आचारसंहिता, पेड न्यूजचे निष्कर्ष, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक कार्यक्रम, परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निरीक्षक, भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख संपर्क अधिकारी, कक्ष प्रमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मतदार संख्या, मतदान केंद्र, EVM, VVPAT आणि सन 1951 ते सन 2019 पर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आलेली आहे। संदर्भिका प्रकाशन प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, मनपा आयुक्त टिप सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, सतीश रेड्डी, सोयी सहाय्यक कैलाश मटपटी, दत्ता गिनगिने यांची उपस्थिती होती। सय्यद आमेना हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा। सय्यद अरशद यांची नात व सय्यद अब्दुल्ला यांची कन्या सय्यद आमेना हिने आपल्या वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी तपत्या उन्हात दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजी, आई, वडील सय्यद अब्दुल्ला, काका हाजी शेख अब्दुल वहीद नदवी, शेख सईद, शेख मुबीन, शेख अब्दुल मलिक, शेख अब्दुल रहमान, शेख मुस्तकीम यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने सय्यद आमेना यांना शुभेच्छा देऊन भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देण्यात आले। परभणी शहरात डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची बैठक संपन्न। परभणी शहरातील अतिथी सभागृहात डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय नेते तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक पार पडली असून या बैठकीत राष्ट्रीय नेते सचिन साठे यांनी महाविकास आघाडीसोबत युती केल्याचे सांगितले आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत मी महाविकास आघाडीसोबत असल्याचे मत व्यक्त केले। या बैठकीच्या दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी प्रवेश केला अशी माहिती सचिन साठे यांनी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत दिली। यावेळी दीक्षा सचिन साठे, नानासाहेब क्षीरसागर, अशोक उफाडे, माणिक कांबळे, जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, भागवत डोंगरे, DN कांबळे, प्रकाश लालझरे, चंदू वाघमारे, जराचंद्र बर्वे, बाळासाहेब गडका, नाथा रणबावडे, सिद्धार्थ हनवते यांच्यासह डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सय्यद ताहा यांनी ठेवला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा। सेलू शहरातील गुलमोर कॉलनी येथील रहिवासी प्रसिद्ध बॉम्बे टेलर दुकानाचे मालक सय्यद अहमद यांचे नातू व डायमंड बॅटरी दुकानाचे मालक सय्यद जावेद यांचे सुपुत्र सय्यद ताहा याने वयाच्या 7व्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा दिनांक 7 एप्रिल रविवार रोजी ठेवल्याबद्दल आजी, आई, वडील सय्यद जावेद, काका सय्यद अशफाक, आदिल, शिफा नूरेन, बूशू, शेख सलीम, आझम खान पठाण, अबरार खान यांनी सय्यद ताहा यांना शुभेच्छा देऊन भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद दिले।